त्याचप्रमाणे 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या शिबिराच्या आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये उपस्थित सर्व साधकांचं हृदयपूर्वक स्वागत. आजच्या सत्रामध्ये आपण कालच्याप्रमाणेच 21 जून आंतरराष्ट्रीय जो योग प्रोटोकॉल आहे, हा योग प्रोटोकॉल आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि कालपासून सुरू केलेला हा योग यज्ञ 21 तारखेपर्यंत असाच अखंड आणि त्यापुढेही अविरत चालू ठेवणार आहोत. ताईया, आजच्या सत्राची सुरुवात आपण पवित्र 3 वेळा ओंकार उच्चाराने करूया, प्रार्थनेने करूया आणि त्यानंतर आजच्या सत्राची आपण सुरुवात करूया. ओंकार 3 वेळेस घेतेवेळी अंगठा आणि पहिले बोट अगदी अलगद गुडघ्यावरती ठेवायचे आहे. मुख्य आहे आपला स्पाईन, आपला कणा, ज्यावरती आपलं शरीर उभं टाकलेलं आहे. हा आपला पाठीचा कणा बिलकुल सरळ ठेवायचा आहे. छाती, मान, चेहरा बिलकुल सरळ एक दिशेत ठेवायचा आहे. डोळे अलगद बंद करायचे आहेत. खोल छाती भरून श्वास घ्यायचा आहे आणि पवित्र ओंकार उच्चारण करायचं आहे. ह्या छाती भरून श्वास प्रार्थना म्हणूया. सगळेजण माझ्या मागे म्हणतील. ओम संगच्छत्वम, ओम संगच्छत्वम, ओम संगदत्वम, संगो मनासि जानता, देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते, संजानाना उपासते, संजानाना उपासते. आइस प्रार्थना से आज की शुरुआत. प्रार्थनेचा अर्थ आहे ऋग्वेदातील हे अंतिम चरण, अंतिम वचन आहे. या वचनामध्ये, या प्रार्थनेमध्ये आपल्याला संकल्पित व्हायचं आहे की ज्याप्रमाणे आपले पूर्वज ऋषी मुनी ज्यांनी एक ठिकाणी येऊन एक संघ बनवून एक विचारधारा धरून समाजाच्या कल्याणा हेतू, विश्व कल्याणा हेतू ज्यांनी आपला भाव, विचार, वाणी, क्रिया एक संघ ठेवली, ज्यांच्यामुळे ते पूजनीय झाले, जे वंदनीय झाले, अशा आपल्या पूर्वजांना, ऋषींना, मुनींना, आपल्या देवादी देवांना ज्यांनी पृथ्वीवरती हा योग अवतरला असे आदियोगी शिव यांना आपण मन ही मन नमन वंदन करू. आणि आपण पण एक संघ येऊन, एक विचार घेऊन आणि या विचारावरती नित्य चालून, या रस्त्यावरती नित्य चालून, या रस्त्यावरती सतत चलते वेळी जरी काही संकट आले तरी सुद्धा त्या संकटांना न घाबरता, न डगमगता
या योग मार्गावरती आपण सतत कार्यशील राहू आणि सतत या मार्गावरती चालत राहू अशी प्रार्थना करून आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. आजच्या सत्राची सुरुवात आपण आपल्या शरीराला थोडंसं लूज करण्यासाठी लूजनिंग एक्सरसाइज आपण सुरुवातीला योगिक जॉगिंग करूया, जेणेकरून आपलं शरीर आजच्या योग प्राणायामासाठी तयार होईल. तर चला आपल्या जागेवरती उभं टाकू आणि योगिक जॉगिंग करूया. चला थोडं भजनाच्या साथ आज योगिक जॉगिंग करूया. जे आहे ना आसन जे आहे का थोडं इकडे घ्या, त्यांना डोक्याला लागायला बरोबर सरचं का? हां बरोबर.
उसकी तेज नजर से बंदे कोई नहीं बच पाता मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता जो कोई जैसी करती करता जो कोई जैसी करती करता वैसा ही फल पाता मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता। बोलो प्रभू केदारेश्वर की जय. असंच रोज आपल्याला स्फूर्तिवान, आरोग्यवान आणि आनंदी जीवन जगण्यासाठी रोज नित्य योग प्राणायामासाठी आपला वेळ राखीव ठेवायचा आहे. आपण योगिक जॉगिंग केली, जेव्हा आपण 1-1.5 तास चालायला जातो तेवढा 1-1.5 तासात जेवढा फायदा होतो तेवढा फायदा फक्त आता हा 5 मिनिटात झालेला आहे. म्हणजे आपल्याकडे वेळ नाही हे कारण असण्याचं काही कारण नाही. ज्याप्रमाणे पूर्वजांकडे ह्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ होता तेवढाच वेळ आपल्याकडे सुद्धा आहे आणि यासाठी आपल्याला दिवसाची सुरुवात याप्रमाणे करायची आहे. चला, यानंतर आता आपले उभा टाकून प्रोटोकॉलमधील जे सिंपल, साधे, सोपे, सहज करता येतील असे आसन आहेत. त्याच्यामध्ये काही स्टँडिंग आहेत, काही बसून आहेत, काही पोटावरती झोपून आहेत, काही पाठीवरती झोपून आहेत. अगदी सिंपल आहेत, साधे आहेत, अगदी सर्वांना करता येतील असे सहज आहेत. त्याच्यामध्ये फक्त 2 आपल्याला खबरदारी घ्यायची आहेत. ज्यांना काही ऑपरेशन झालेले आहेत, पोटासंबंधित काही ऑपरेशन झालेले आहेत, ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, ज्यांना कमरेचा त्रास आहे, ज्यांना मानेचा त्रास आहे, यांनी थोडीशी आपलं बलपूर्वक आपली जेवढी शक्ती आहे त्या शक्तीला ओळखूनच करायचं आहे. मुख्य 2 श्वासाचे पण नियम लक्षात ठेवायचे आहेत. आपण पाठीमागे जातेवेळी श्वास घ्यायचा आहे आणि पुढे येतेवेळी चुकतेवेळी श्वास सोडायचा आहे. कारण श्वासाचा आणि योग प्राणायामाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. ज्यांना कंबरदुखी आहे, गुडघेदुखी आहे, मानदुखी आहे, त्यांनी पुढं झुकतेवेळी सावधानतापूर्वक झुकायचं आहे. पाठीमागे म्हणजे बॅकबेंड करतेवेळी ज्यांना पोटाचं कुठलं ऑपरेशन झालेलं आहे, हार्निया आहे किंवा बाकी ऑदर कुठल्या सध्या जास्त मेडिकेशन सुरू आहे, हायपर ॲसिडिटी आहे किंवा हृदयसंबंधित काही तक्रारी आहेत, त्यांनी मात्र थोडंसं आपली शक्ती ओळखून सावकाश सावकाश करायचं आहे. चला, दोन्ही पायामध्ये सीट एवढं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहे. आपण सुरुवात करणार आहे मानेपासून एक स्टेप करत आपण पायापर्यंत जाणार आहोत. तर सुरुवातीला मानेसाठीचे काही आपण साधे आणि सूक्ष्म एक्सरसाइज करणार आहोत, ज्यामध्ये प्रथमतः अगदी बिलकुल सरळ आपली जे हनवटी आहे त्या हनवटीला आपण केंद्रबिंदू समजून श्वास घेत घेत हळवारपणे मान पाठीमागे घेऊन जायचं आहे. इथपर्यंत मागे घेऊन जायचं आहे जिथपर्यंत नेणं शक्य आहे. 2 ते 3 सेकंद थांबून श्वास सोडत सोडत वापस. पुन्हा एकदा श्वास घेत घेत मान वरती जास्तीत जास्त मागे नेण्याचा प्रयत्न. श्वास सोडत वापस. पुन्हा हीच गती लेफ्ट राईट हळवारपणे श्वास घेत घेत डाव्या खांद्यावरती कान न्यायचा आहे. खांदा जागेवरचा आहे, खांदा वर येणार नाही, फक्त कान आपला जास्तीत जास्त खाली नेण्याचा प्रयत्न. वापस. पुन्हा अपोजिट. प्रत्येक कृती 2 वेळा. पुन्हा वापस डावीकडे हळवार
उजवीकडे. खांदे हलणार नाहीत, खांदे जागेवरच ठेवायचे आहेत. वापस मध्यभागी. यानंतर श्वास घेत घेत हनवटी न्यायची आहे आपल्याला खांद्याच्या दिशेला. प्रथमतः श्वास घेत घेत हनवटी नेऊया डाव्या खांद्यावरती. खांदा जागेवरतीच आहे, शरीराचं पोश्चर स्थिर आहे. फक्त आणि फक्त हनवटी आपल्याला घेऊन जायची आहे. श्वास सोडत वापस. पुन्हा अपोजिट. श्वास घेत घेत उजवीकडे मॅक्सिमम. वापस. पुन्हा डावीकडे. वापस. उजवीकडे. मध्यभागी. यानंतर मानेला गोलाकार अगदी हळुवारपणे फिरायचं आहे. ज्यांना कोणाला चक्कर येते, ज्यांना डोळ्यासंबंधित, खांद्यासंबंधित, मानेसंबंधित तक्रारी आहे, त्यांनी अगदी हळुवारपणे फिरायचं. प्रथमतः मान हळुवारपणे डाव्या कुशीवर ठेवून गोलाकार घड्याळाच्या दिशेने फिरवायचे आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत. प्रत्येकानं आपलं सामर्थ्य ओळखून करायचं आहे. विश्राम. पुन्हा रिव्हर्स घड्याळाच्या उलट दिशेने. विश्राम. ही झाली मानेसाठी सूक्ष्म व्यायाम. यानंतर आपला पुढचा जॉईंट आहे आपले खांदे. शोल्डरसाठी आपल्याला पुढचा एक्सरसाइज करायचा आहे. दोन्ही हात सावधानतेने ठेवायचे आहेत. दोन्ही पायामध्ये आपल्या सीट एवढं अंतर आहेच. अगदी दोन्ही पायावरती समसमान आपल्या शरीराचा भार ठेवायचा आहे. आता हळुवारपणे दोन्ही हात वर घ्यायचे आहेत साईडने. दंड कानापर्यंत येतील इथपर्यंत वर घ्यायचे आहेत. हाताचा जो पंजा आहे तो बाहेरच्या दिशेला आणि जास्तीत जास्त कानाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. जास्तीत जास्त हात वर 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 जेवढे शक्य आहे तेवढे वर. 2 ते 3 सेकंद थांबायचे आहे. हात वर गेल्यानंतर श्वास सामान्य चालू ठेवायचा आहे. श्वास सोडत सोडत हळूवार. वापस. पुन्हा एकदा श्वास भरत भरत. वापस. हाताचा जो तळवा आहे तो बाहेरच्या दिशेला आहे आणि आपले दंड आणि कान एकमेकाच्या जवळ येतील, एकमेकाला चिकटतील इथपर्यंत हात वर उचलायचे आहे. वापस. श्वास सोडत सोडत हळुवारपणे. वापस. आणखी एकदा. पुन्हा श्वास भरत भरत. हळुवारपणे. वापस. स्कंद चालन म्हणजे आपल्या खांद्यांसाठीचं रोटेशन आहे. याच्यामध्ये पुढची कृती आहे हळुवारपणे दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. तळवा आकाशाकडे ठेवायचा आहे आणि अलगदपणे बोट एकत्रित करून आपल्या खांद्यावरती ठेवायचे आहे. आता दोन्ही कोपरांना एकमेकांना चिटकवायचं आहे आणि जास्तीत जास्त मोठ्यात मोठा आपल्या कोपराने वर्तुळ काढायचा आहे. श्वास भरत भरत वरती. जास्तीत जास्त मोठ्यात मोठा वर्तुळ. एकत्र येतेवेळी दोन्ही कोपर एकमेकाला टच करतील, स्पर्श करतील आणि मोठ्यात मोठा वर्तुळ होईल. हीच कृती वापस रिव्हर्स विरुद्ध दिशेला. हळुवारपणे हात वापस. आता यानंतर आहे पुढची कृती आपल्या शरीराला रोटेशन द्यायचं आहे. आता हळुवारपणे
दोन्ही हात साईडला घ्यायचे आहेत आणि एका बाजूला झुकायचं आहे डाव्या बाजूला. कंबर जागेवरच राहील. फक्त आणि फक्त हात एक दिशेला जातील. उजवा हात डाव्या खांद्याला चिटकेल याप्रमाणे. नजर मागच्या हाताकडे. श्वास सोडत वापस. पुन्हा विरुद्ध बाजूला. डावा हात उजव्या खांद्यावरती आणि जास्तीत जास्त मागच्या हाताकडे वळून बघायचं आहे. आपली कंबर जागेवरच राहील. बरेच जणांची कंबर फिरते. कंबर जागेवर ठेवणं अपेक्षित आहे. फक्त धड फिरवायचं. वरचं कमरेच्या वरचं धड. हलवा. श्वास सोडत वापस. पुन्हा विरुद्ध बाजूला. कंबर समोर ठेवून फक्त धड मागं घ्यायचंय. वापस. परत एकदा अपोजिट. विश्राम. वापस. आता यानंतर आपल्याला पुढची कृती आहे गुडघ्यासाठी. यासाठी धड झालं म्हणजे कमरेपासून वरच्या भागाला आपण एक्सरसाइज दिला आहे. यानंतर गुडघ्यासाठी आपल्याला घुटना चालन, ज्याप्रमाणे आपण दिवसभर खुर्चीवर बसतो ना त्याप्रमाणे आपल्या शरीराची आकृती करायची आहे. हळूवारपणे दोन्ही हात समोर घ्यायचे आहे. दोन्ही पायामध्ये बरोबर सीट एवढं अंतर आहे. श्वास सोडत सोडत हळूवारपणे गुडघ्यातून यायचं आहे आणि खुर्चीवर बसायचं आहे. असं समजा की मागे खुर्ची आहे. समजा फक्त. आता दिवसभर खुर्चीवर बसतात ना, इथं आपण 1 मिनिट तर बसूया ना. याच्यामध्ये ज्यांना आर्थरायटिस आहे, गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे त्यांनी मात्र सावधतेने. तर ज्यांना काही त्रास नाही ना त्यांनी दिवसभर खुर्चीवर बसायला हरकत नाही. वापस श्वास घेत घे. वापस सुरुवात करूया. 1 मिनिटाने सुरुवात करूया आपण. नंतर दिवसभर बसायची प्रॅक्टिस करू. पुन्हा वापस. आणखी एकदा. खाली गेल्यानंतर श्वास सामान्य चालू ठेवायचा आहे आणि वापस वर येते. वापस वर. हे गुडघ्यासाठी आपल्याला खूप छान एक्सरसाइज. आणि ज्यांना आर्थरायटिस आहे, ज्यांना अत्यंत गुडघेदुखी आहे त्यांनी ह्याच्यामध्ये पुढची एक कृती करता येईल. आपली दोन्ही पायांना काय करायचं, जवळ घ्यायचं. दोन्ही पायांना जवळ घ्यायचं. दोन्ही हात आपल्या गुडघ्यावरती ठेवायचे असे गुडघ्यावरती. आणि गुडघ्यांना काय करायचं, गोलाकार घड्याळाच्या काठ्याप्रमाणे 4 ते 5 वेळा क्लॉकवाईज आणि 4 ते 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. हे आर्थरायटिस वाले किंवा अत्यधिक कंबरदुखीवालेला सूक्ष्म हळूहळू प्रकारे करायचं आहे. त्याचा आपल्या गुडघेदुखीवर खूप चांगला सकारात्मक आपला परिणाम दिसायला लागतो. वापस. आता आपण गुडघ्यासाठी एक्सरसाइज दिला. यानंतर पुढचा जॉईंट कुठला आहे, अँकल जॉईंट. आपला ज्याला आपण काय म्हणतो, घोटा म्हणतो. आता यासाठी पुढचं आसन आहे आपला ताडासन. ताड म्हणजे एक प्रकारचं झाड आहे. तर हळूवारपणे दोन्ही हात समोर घ्यायचे आहे. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफायचे आहे. एकमेकांमध्ये याप्रमाणे इंटरलॉक समोर करायचे आणि हात समोर करायचे आहे. अशी हळूवारपणे हात वर घ्यायचे आहे. वर. आता इतके वर घ्यायचे की जास्तीत जास्त वरती आपल्याला फक्त शरीराचा भार आपल्या बोटांवरती पेलायचा आहे. पायांच्या बोटांवरती पेलायचा आहे. मॅक्सिमम वर. जसं की आपल्याला कुणी वर खेचत आहे, ओढत आहे, अशा प्रमाणे वर न्यायचं आहे. नजर कुठे एका ठिकाणी स्थिर ठेवायची आहे म्हणजे आपल्या शरीराचा बॅलन्स होईल. जास्तीत जास्त वर. श्वास सोडत सोडत हळूवार हात वापस घ्यायचे आणि डोक्यावरती ठेवायचे. काही सामान्य 1 ते 2 सामान्य श्वास घ्यायचे आहे. पुन्हा एकदा वापस. हाताची पंजे आकाशाकडे. जास्तीत जास्त वरती शरीराला वर 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 घेऊन जायचं आहे. ताडाच्या झाडाप्रमाणे आपली आकृती होती. यामुळे याला ताडासन असं नाव आहे. पुन्हा वापस. हळूवारपणे डोक्यावरती आणि हळूवारपणे हात वापस. याचप्रमाणे आता हे एक ताड झाला. आता नेहमी उभा टाकणारे जे वृक्ष आहेत ना, ऊन वारा पाऊस सगळ्यांना झेलत वृक्ष कसे आनंदात उभे असतात.
तर त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपल्या जीवनात ऊन येऊ, वारा येऊ, पाऊस येऊ, संकट येऊ, आपल्या झाडाकडून काय शिकायचं आहे? आपल्याला हमेशा निर्धारतापूर्वक आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करायचं आहे. आता करायचं आहे वृक्षासन. प्रथमतः डाव्या पायाला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे, ज्यांना गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, त्यांनी पाय ठेवायचा आहे पोटरीवरती. जे स्वस्थ आहेत त्यांनी उजव्या हाताने पाय वर घ्यायचा आणि टाच लावायची आहे जास्तीत जास्त जांघेमध्ये. बाजूला दोन्ही हात करायचे आहेत आणि हात वर घेऊन वरती एकमेकाला हातांचा स्पर्श होईल आणि समोर एका ठिकाणी नजर स्थिर करायची आहे आणि आपल्या वृक्षाप्रमाणे शरीराला आपल्या स्थिर करायचं आहे, स्थिर ठेवायचं आहे. खूप छान. बऱ्याच जणांना खूप छान जमत आहे. सगळ्यांचं कौतुक आहे, सगळ्यांचं अभिनंदन आहे. हळूवारपणे वापस. आता हीच कृती आपल्याला दुसऱ्या पायाने करायची आहे, अपोजिट. उजव्या पायाला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. डावा पाय उचलायचा आहे. हळूवारपणे टाच आणायचे जास्तीत जास्त जांघेपर्यंत आणि शरीराला बॅलन्स करत करत हातांना एकत्रित आणून स्थिर ठेवायचं आहे. जेव्हा आपण नजर समोर एखाद्या बिंदूवरती स्थिर करतो तेव्हा आपल्या शरीराला स्थिर ठेवता येते, म्हणजे आपलं शरीर हलणार. हे वृक्षासन. आता यामध्ये हळूवारपणे वापस. विश्राम. यानंतर करायचं आहे अर्धचंद्रासन. दोन्ही पायामध्ये सीट एवढं अंतर ठेवायचं आहे. दोन्ही हात हळूवारपणे कमरेवर ठेवायचे आहे. कमरेच्या मागून जो अंगठा आहे, ह्या अंगठ्यावरती आपल्याला शरीराचा भार तोलत तोलत श्वास घेत हळूवारपणे कमरेतून मागे शरीराला घेऊन जायचं आहे. आपला तोल सांभाळायचा आहे. जेवढं शक्य आहे तेवढं. गुडघे न वाकवता, गुडघे अगदी सरळ राहतील, गुडघे वाकणार नाहीत याची काळजी घ्यायची. हळूवार वापस. सामान्य श्वास. पुन्हा एकदा श्वास सोडत वापस. काही सेकंद सामान्य श्वास घेत थांबायचा आहे. हळूवारपणे वापस. आता यानंतर करायचं आहे पुढचा प्रकार आपला त्रिकोणासन. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, पर्याप्त अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये जेवढं अंतर घेणं शक्य आहे तेवढं अंतर घ्यायचं आहे. आता प्रथमतः आपण शरीराचा त्रिकोण करणार आहोत. तर डाव्या बाजूला झुकायचं आहे. तर डावा पाय आपल्याला काय करायचं आहे? सरळ करायचा आहे. याप्रमाणे सरळ करायचा आहे. ज्या बाजूला झुकणार आहोत ना तो पाय सरळ केला. दुसरा पाय सरळच आहे. दुसरा पहिला पाय जो उजवा पाय आहे सरळ बिलकुल पहिल्या पोझिशनमध्येच आहे आणि ज्या बाजूला झुकायचं तो पाय फक्त सरळ केला आहे. आता दोन्ही हात दोन्ही बाजूला घ्यायचे, समांतर. दोन्ही हात समांतर आणि जास्तीत जास्त डाव्या हाताकडे गुडघ्यातून न वाकता आपल्याला वरती डावा हात न्यायचा आपल्या खाली डाव्या पायाकडे आणि उजवा हात आकाशामध्ये. नजर वर जो हात आहे त्या हाताकडे नजर ठेवायची. शरीराचा त्रिकोण बनवायचा आहे. छान जमत आहे सर्वांना. हळूवारपणे वापस. बघा ज्यावेळेस आपण ज्या दिशेला झुकतो ना त्याच्या विरुद्ध दिशेच्या जे मांसपेशी आहेत त्या मांसपेशीला काय होतंय? ताण येतो आहे. तिथल्या मांसपेशींना व्यायाम मिळत आहे. त्यासाठी आपल्याला हे अत्यंत रोज करायचं आहे. ज्यांना कंबरदुखी आहे त्यांच्यासाठी पण आहे. ज्यांना सायटिक पेन आहे त्यांनी मात्र हे थोडंसं टाळायचं आहे. आणि ज्यांना कमरेवरती जास्त अतिरिक्त चरबी आहे त्यांच्यासाठी खूप आवश्यक आहे. चला विरुद्ध बाजूने वापस पाय सरळ घ्यायचा. आता दुसरा पाय वापस फिरवायचा उजवीकडे. आता दोन्ही हात समांतर बाजूला घ्यायचे आहेत आणि उजव्या बाजूला जास्तीत जास्त गुडघे न वाकवता. बऱ्याच जणांचे गुडघे वाकतात. गुडघे वाकल्यानंतर एवढा परिणाम नाही मिळणार. गुडघे सरळ ठेवल्यावर जेवढा परिणाम भेटेल ना त्याप्रमाणे आपण गुडघे सरळ ठेवायचा प्रयत्न करूया. वरच्या हाताकडे आपल्याला नजर ठेवायची आहे. श्वास सामान्य चालू ठेवायचे आहे. हळूवारपणे वापस. आता हीच कृती परत एकदा अपोजिट करूया. पुन्हा आता पाय त्याप्रमाणे
पहिला पाय सरळ ज्या दिशेकडे जाणार आहे तो पाय सरळ करायचा आहे. दोन्ही हात समांतर घ्यायचे आहेत आणि हळुवारपणे खाली जायचं आहे. दुसरा विरुद्ध हात आकाशाकडे आहे, नजर त्या हाताकडे आहे. श्वास सामान्य चालू आहे. त्रिकोणासन. विश्राम. दोन्ही पाय वापस पूर्वस्थितीला. दोन्ही हात कमरेवरती. काही श्वास सामान्य चालू ठेवायचा आहे. ही झाले स्टँडिंग करण्याचे काही आसन आपण केलेले आहे. आता यानंतर आपल्याला हळुवारपणे खाली बसायचं आहे. राहिली एक साईड, सॉरी. चला अपोजिट बाजूला एक बाजू राहिली आहे. तर सामान्य आपण वेळेच्या अभावी तर 2-2च घेतोय, पण रोजच्या अभ्यासामध्ये कमी 5-5 तरी करणं अपेक्षित आहे. चला याप्रमाणे डाव्या बाजूला पुन्हा एकदा. हा, उजव्या बाजूला म्हणजे माझा आणि तुमचा थोडासा काहीतरी विरुद्ध होते. हा हात दुसरा हात पण सरळ ठेवायचा. कोपऱ्यातून हात सरळ ठेवायचा आहे. काही जण अगदी खूप छान येते, असं वाटतं की हे नित्य साधक आहेत. पण काही जण अभ्यास करत प्रयत्न पण करत आहेत. जे प्रयत्न करतात त्यांचं खूप कौतुक आहे. हळुवारपणे पुन्हा वापस. दोन्ही पाय एकत्रित. काही श्वास सामान्य घेऊन आता यानंतर हळुवारपणे आपल्याला बसायचं आहे. बसतेवेळी पण आपल्याला कशाचाही आधार न घेता असं बसता आलं पाहिजे, असं उठता आलं पाहिजे. याप्रमाणे आपल्याला बसायचं. बसूया. चला बसतेवेळी आपण प्रथमतः दंडासनात बसूया. दंडासन म्हणजे दोन्ही पाय समोर ठेवायचे आहे. दोन्ही हात पंजे मागच्या बाजूला आणि दोन्ही हात कमरेच्या बाजूला. तर हळुवारपणे मान पाठीमागे सोडून दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. शरीराला थोडस शिथिल होऊ द्या. श्वास सामान्य झाल्यानंतर आपण बैठक स्थितीतील काही आपण आसन करूया. आता प्रथमतः वापस या. आता आपल्याला करायचं आहे भद्रासन. तर हळुवारपणे एक पाय गुडघ्यातून दुमडायचा आहे आणि दोन्ही पाय एकमेकाला स्पर्श करतील. टाचेला टाच आणि अंगठ्याला अंगठा, बोटाला बोटे याप्रमाणे दोन्ही हात एकमेकाला इंटरलॉक करून प्रथमतः जेवढं मॅक्सिमम आपल्या टाचेला आपल्या शरीरात जवळ आणता येईल तेवढं जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हे झालं आपण जे गुडघे हलवतो हे झालं तितली आसन, बटरफ्लाय. पण आपल्याला करायचं आहे भद्रासन. त्याच्यामध्ये काय जास्तीत जास्त जवळ ओढायचं आहे आणि भद्राप्रमाणे आपल्याला गुडघ्याला जास्तीत जास्त जमिनीकडे न्यायचं आहे. बघा किती जातात ते जमिनीकडे. मॅक्सिमम जमिनीकडे न्यायचं. ज्यांचे गुडघे जमिनीला टेकतील ते अगदी योगीच म्हणायचं. पण योगी होण्याचा प्रयत्न करा. हे माझ्या समोर साधक बसलेत, त्यांचा फोटो घेता येईल बघा. त्यांचं जो पोज आहे ना अगदी करेक्ट पोज आहे. आता एक हाताने मला थोड्याशा सीमा येत आहेत, पण प्रयत्न जे करतायत सगळ्यांचे प्रयत्न खरेच कौतुकास्पद आहे. याप्रमाणे आवाज पोहोचतोय. छान. आता हे भद्रासन झाल्यानंतर मग हळुवारपणे आपण थोडासा अभ्यास करायला हरकत नाही. पण भद्रासन पूर्ण अवस्थेत जाण्याच्या पूर्वी आपल्या बटरफ्लाय केलेलं तेव्हा आपल्या काय आहे फायद्याचं आहे. विश्राम. आता यानंतर पुढचं आसन करायचं आहे आपल्याला वज्रासन. वज्र म्हणजे असा एक धातू आहे जो सगळ्यात मजबूत धातू आहे, टणक धातू. हळुवारपणे पायाला समोर घ्या दंडासनामध्ये. आता हळुवारपणे एक पाय गुडघ्यातून दुमडून आपल्या शिटच्या खाली घ्यायचा आहे. याप्रमाणे दोन्ही टाचा बाहेर काढायच्या आहे आणि दोन्ही टाचांच्या मध्ये अलगद आपल्या सीटला ठेवायचा आणि दोन्ही हात मांडीवरती आहे. आता हे आहे वज्रासन. हे असं एकमेव आसन आहे जे आपण जेवण केल्यानंतर सुद्धा अगदी करू शकतो. जेवण केल्यानंतर जर आपण ह्या आसनात बसलो तर आपल्या खाल्लेल्या अन्नाला नॉर्मली जर समजा
2 तास लागत असतील आणि ह्या आसनात जर आपण 15 ते 20 मिनिट बसलो तर ते अन्न पचण्यासाठी अगदी जलद गतीने आपल्याला मदत होते. आता ज्यांना अत्यंत गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, त्यांनी मात्र हे आसन टाळायचं आहे. किंवा प्रयत्न करण्यासाठी आपल्या घरी लोड असेल, उशी असेल तर हळूवार तुम्ही या ठिकाणी लोड उशी ठेवायच्या आतमध्ये आणि त्याच्यावरती बसायचा अभ्यास हळूहळू करत करत जेव्हा आपल्याला वाटेल की आता हळूहळू जमते त्यानंतर आपण वज्रासनामध्ये बसायचा अभ्यास करायचा आहे. वज्रासनामध्ये बसलेला बघा प्रयत्न केला तरी आपण आता पाठीला पुढे जास्त झुकवू शकत नाही. आपली ऑटोमॅटिकली स्पाईन आहे, पाठ आहे ती सरळ आहे. आपल्या पाठीला आपण जीवनामध्ये आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपल्या रोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये जेवढं मॅक्सिमम आपल्या पाठीला आपण सरळ ठेवू ना तेवढं आपलं स्वास्थ्य हे अबाधित राहणार आहे. आपल्या सगळ्या स्वास्थ्याची चावी स्पाईन आहे, आपल्या पाठीचा कणा आहे. मॅक्सिमम आपण काय करतो, पाठीला झुकवून सगळे कामं करतो. खास करून आमच्या माता भगिनी आहेत त्यांना तर घरातली कामं सगळे मान झुकवून, कंबर झुकवून, पाठ झुकवूनच आहेत. त्यामुळं महिलांमध्ये खास करून कंबरदुखी, शोल्डर पेन, नेक पेन हे जास्तीत जास्त पाहायला मिळतं. तर त्यांनी सुद्धा आपल्याला वेळ काढून रोज वज्रासनामध्ये बसायचं आहे आणि हे वज्रासनामध्ये बसल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या कमरेला, मानेला, पाठीला अगदी विश्रांती मिळते, त्याला व्यायाम मिळतो. याप्रमाणे आपल्याला रोज ह्याचा वज्रासनाचा अभ्यास करायचा आहे. आता याच्यानंतर हळूच याच आसनामध्ये गुडघ्यावर यायचं आहे आणि आपल्याला करायचं आहे उष्ट्रासनाचा पहिला प्रकार, आपण अर्ध उष्ट्रासन म्हणूया. तर आपण काय करूया, दोन्ही हात आपल्या कमरेवरती ठेवूया, मागच्या अंगठ्याला आपल्या शरीराला सपोर्ट द्यायचा आहे आणि अलगदपणे श्वास सोडत सोडत मान पाठीमागे घेऊन द्यायचा. डोळे बंद किंवा उघडे आपली जशी गरज आहे त्याप्रमाणे जास्तीत जास्त तोंड बंद ठेवायचं आहे. पाठीमागे गेल्यानंतर श्वास सामान्य चालू ठेवायचा आहे. बघा आता नेहमी आपण पुढे झुकून बसतो ना त्याच्या अपोजिट कृती आपली झालेली आहे. म्हणजे आपल्या पाठीच्या कण्याला, मानेला, डोक्याला मॅक्सिमम मागं घेऊन गेल्यामुळं पाठीच्या कण्याला व्यायाम मिळतो, त्याला आपला पाठीमागे स्पिन होते. उष्ट म्हणजे उंटासारखी आपल्या कृती होते, त्याप्रमाणे याला अर्ध उष्ट्रासन म्हटले. हळूहळूपणे श्वास घेत घेत वापस आणखी एकदा 1-2 श्वास सामान्य घेऊन पुन्हा एकदा. जेवढं शक्य आहे तोल दाब सांभाळून चक्कर येणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला मागे जायचं आहे. हळूवार वापस विश्राम. आता याच्यामध्ये जे नियमित साधना करतात, रोज योग करतात, प्राणायाम करतात, त्यांनी पूर्ण उष्ट्रासन करायचं आहे. पूर्ण उष्ट्रासन म्हणजे दोन्ही हात आपल्याला पायाच्या तळव्यावरती ठेवायचे आहेत. याप्रमाणे हळूवारपणे एक एक हात वापस घेत घेत हाताचा तळवा आणि आपल्या पायाचा तळवा एकमेकावर टच करत करत वापस एक एक हात सोडत सोडत पुन्हा वापस. आपण एकच वेळी करतोय हा. आता ह्याच्यानंतर पुढचं आसन करूया, वापस येऊया वज्रासनामध्ये. पुढचं आसन करायचं आहे शशंक आसन. शशंक म्हणजे ससा. खास करून हे आसन त्यांच्यासाठी खूप आवश्यक आहे ज्यांना जास्त राग येतो, ज्यांना हायपर काय आहे बीपी आहे, ज्यांना थोड्या कुठल्या गोष्टीचं मनाच्या विरुद्ध झालं की टेन्शन येतं, राग येतो, चिडचिड होते, त्यांच्यासाठी खूप आवश्यक आहे. मग सगळ्यांच्या गरजेचं आहे की नाही? हा. आता काय करूया, दोन्ही गुडघ्यामध्ये आहे ना थोडंसं अंतर घेऊया. आता दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत सोडत दोन्ही हात हळूवारपणे कमरेतून वाकत समोर यायचं आहे. दोन्ही हात जमिनीवर ठेवायचे आहेत आणि श्वास घेत जास्तीत जास्त हातांना पुढे न्यायचा आहे आणि नजर समोर ठेवायची आहे. समोर हनुवटी जमिनीवर टेकेल इथपर्यंत आपल्याला जमीन चेहरा घेऊन जायचा आहे. नजर समोर ठेवायची आहे
आणि श्वास सामान्य ठेवायचा आहे, चालू ठेवायचा आहे, सामान्य. ही आहे शशकासनाची पूर्ण अवस्था. बघ, यामध्ये हृदयाला, आपल्या फुफ्फुसांना, आपल्या मेंदूला छानपैकी रिलॅक्सेशन मिळत आहे, शिथिलता मिळत आहे. मन मस्तिष्क आपलं पुन्हा ताजतवानं होण्यासाठी मदत होणार आहे. याच्यामध्ये सुद्धा ज्यांना गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, त्यांना मात्र थोडंसं सावधते. श्वास घेत घेत हळूवारपणे दोन्ही हात वापस घेत 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 वापस हळूवारपणे पुन्हा एकदा वापस वर, पुन्हा वापस आकाशाकडे जाऊन श्वास सोडत सोडत पुन्हा दोन्ही हात हळूवारपणे जमिनीवरती टेकायचे आहेत आणि हात जास्तीत जास्त पुढे नेऊन हनुवटी जमिनीवरती येईल. नजर समोर. खाली गेल्यानंतर श्वास सामान्य चालू. श्वास घेत घेत वापस. दोन्ही हात साईडने मांडीवरती. तर दोन्ही गुडघे पुन्हा वापस जवळ आणूया. आता पुढची कृती आहे उत्तान मंडूकासन. मंडूक म्हणजे बेडूक. बेडुकाप्रमाणे आपल्या शरीराची आकृती होणार आहे, त्यामुळे उत्तान मंडूकासन म्हणतात. आता हळूवारपणे काय करायचं आहे, दोन्ही हात वर घ्यायचे आहे, याप्रमाणे वर घ्यायचे. दोन्ही हात समांतर वर, जास्तीत जास्त वर घ्या. आता दोन्ही हात आपल्या कोपऱ्यातून फोल्ड करत करत क्रॉस बनवायचा आहे डोक्याच्या मागून. म्हणजे डाव्या हाताचा पंजा उजव्या हाताच्या मागच्या खांद्यावरती आणि दुसरा हात त्याच्या विरुद्ध. आणि वर बघायचं आहे आकाशाकडे. बघा किती स्वच्छ आकाश आहे वर. श्वास सामान्य चालू ठेवायचा. श्वास सोडत सोडत हळूवारपणे वापस. उत्तान मंडूकासन. पुन्हा एकदा या दोन्ही हात वर घ्या. उजवा हात डावीकडे, डावा हात उजवीकडे. ज्यांना अजून जास्तीत जास्त हवा आहे त्यांनी काय करा, कोपऱ्याचा जास्त दुसऱ्या हाताचा सपोर्ट घेऊन कोपर वडायचा प्रयत्न करा. डोक्याच्या पाठीमागून वर बघा, वर. श्वास सामान्य आहे, हळूवारपणे वापस. विश्राम. तर हळूवारपणे वज्रासनातून बाहेर यायचं. एवढा वेळ शक्य होत नाही ना वज्रासनात बसणं. हा, आता दोन वज्रासनात बाहेर निघाल्यानंतर दंडासनात बसायचं आहे आणि थोडंसं आपल्या पंजांना जास्तीत जास्त ताण आलाय, खिचाव आलाय, थोडंसं काय करा, पुढे मागे. जास्त मॅक्सिमम पुढे मागे, पुढे मागे. दोन्ही पाय थोडंसं अंतर घ्या. दोन्ही पाय किंचित सीट एवढं अंतर. आणि सीट म्हणजे अंतर घेतल्यानंतर कारच्या वायपर प्रमाणे लेफ्ट राईट करंगळी जमिनीपर्यंत. कारचं वायपर जसं पूर्ण फिरते ना त्याप्रमाणे. पुन्हा दोन्ही पायात अंतर आहे. आता दोन्ही पाय अपोजिट. दोन्ही अंगठ्याचा स्पर्श, करंगळीचा स्पर्श जमिनीला. विश्राम. याच्यानंतर पुढचं आसन करायचं आपलं वक्रासन. आता वक्रासनामध्ये प्रथमतः आपण दंडासनात आहोत. आता हळूवारपणे काय करायचं आहे, डावा गुडघा दुमडून आपला पंजा, पायाचा पंजा आणायचा गुडघ्यापासून. आणा गुडघ्यापासून. डावा पाय दुमडा. सगळ्यांचा एकच पाय, डावा पाय. सगळ्यांनी डावा पाय वरती घ्या. गुडघ्यापर्यंत पंजा आणलेला आहे. आता विरुद्ध हात म्हणजे उजवा हात वर घ्या. कोपर आहे, कोपराला गुडघ्याच्या बाहेर न्या, बाहेरून बाहेरून. आणि हाताला जास्तीत जास्त खाली न्यायचा प्रयत्न करा.
आणि मागच्या बाजूला जास्तीत जास्त वळून बघा. बघा, पोटाला पीळ पडलेला आहे, पाठीला पीळ पडलेला आहे. सिंपल आहे, अगदी सिंपल आहे. मॅक्सिमम मागे बघायचं आहे, मागच्या बाजूला. हळूवारपणे वापस वापस. पुन्हा दंडासनामध्ये हळूवारपणे वापस. कृती बिलकुल सोपी आहे, सहज आहे. आता उजवा जो गुडघा आहे ना, उजवा गुडघा दुमडा आणि आपला पायाचा पंजा घ्या डाव्या गुडघ्याजवळ. आता विरुद्ध हात म्हणजे कोणता हात येईल? डावा हात येईल. डावा हात वर घ्या, वर घ्या, सगळ्यांनी एका दिशेत घ्या, म्हणजे कुणाचंही चुकणार नाही. अगदी बरोबर वर घेतला का? आता डाव्या हाताचा जो कोपर आहे ना, तो कोपर गुडघ्याच्या बाहेरून न्या, बाहेरून, आणि गुडघ्याला मध्ये रेटा द्या, मध्ये रेटा द्या आणि पंजा पकडायचा प्रयत्न करा आणि मागच्या दिशेने मॅक्सिमम वळून बघा. कपडा पिळल्यागत आपल्या पाठीला पोटाला पीळ पडला पाहिजे. पोटातील जे अंतरिंद्रिय आहे ते पिळून निघाले पाहिजे. इथपर्यंत आपल्याला मागे बघायचं आहे, ट्विस्ट करायचं आहे. हळूवारपणे वापस. सिंपल साधी कृती आहे, पण ह्याचे फायदे मात्र आश्चर्यजनक आहेत. पोटा संबंधित कुठलाही तक्रारी असू द्या, कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, पचनासंबंधित असतील, गॅसेस होत असतील, अपचन होत असेल, हायपर ॲसिडिटी आहे, ज्यांना पोट साफ होत नाही, ज्यांना बार बार ओमेज गोळी खावी लागते, त्यांनी जर रोज केले ना, त्यांची ओमेज गोळी अगदी 8 दिवसामध्ये डेफिनेटली बंद होईल. पण हे रोज केलं पाहिजे. कृती साधी आहे, पण परिणाम आश्चर्यजनक आहेत. त्यामुळं ह्या कृतीला आपल्याला साधं नाही घ्यायचं, रोज नित्य नियमन करायचं आहे. चला, आपण आता वेळेअभावी आपण या ठिकाणी एकच वेळा केला आहे, पण रोजच्या अभ्यासाने आपण 3 ते 5 वेळा रोज करायचा आहे. यानंतर आपल्याला करायचं आहे, आता पोटावरती झोपून करायची काही आसनं आहेत. आता डोकं माझ्याकडे करा, पाय खालच्या बाजूला करा, हळूवारपणे. मकरासन. मकर म्हणजे मगरमच्छ. मगर कशी निवांतपणे विश्राम करते. हा, दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, पाठीमागून दोन्ही पायात अंतर, आणि दोन्ही पायाचे पंजे आहेत ना, बाहेरच्या दिशेला ठेवा, बाहेरच्या दिशेला ठेवा, आणि दोन्ही हात एकमेकावरती ठेवा आणि हळूवारपणे एका कानशिलावरती डोकं टेका, एका कानशिलावरती डोकं टेका आणि श्वास सामान्य घ्या. एका कानावरती डोकं ठेवायचं आहे, हाताच्या वरती, आणि श्वास सामान्य घ्या. हे आहे काय? मगरीची विश्रांती. मगर कशी विश्रांतपणे पडून राहते आणि हळूवारपणे. आता आपल्याला पुढच्या आसनासाठी तयार व्हायचं आहे. चला, आता हळूवारपणे दोन्ही पायांना सीटच्या दिशेत एकत्रित आणा. पाया दोन्ही सीट एवढं अंतर पायामध्ये घ्या. दोन्ही पंजे आता जमिनीवरती टेकलेले ठेवा, सरळ ठेवा, आणि हात दोन्ही दिशेने काढून हळूवारपणे छातीच्या बाजूला घ्या. हा, याप्रमाणे. आता श्वास घेत घेत आपल्याला करायचं आहे भुजंगासन. भुजंग म्हणजे ओबरा, साप. सापाचा फणा जसा काढतो ना, तसा फणा काढायचा आहे. चला, शरीराला श्वास घेत घेत वर उचला, इथपर्यंत वर, नाभीपर्यंत वर उचला, नाभीपर्यंत. जास्तीत जास्त वर बघा आकाशाकडे, नाभीपर्यंत वर उचलून वर बघायचा प्रयत्न करा, सापाचा फणा काढल्याप्रमाणे. भुजंगासन. श्वास सोडत सोडत वापस हळूवार हनुवटी जमिनीवरती टेका. पुन्हा एक श्वास सामान्य घेऊन पुन्हा श्वास घेत घेत वापस वरती भुजंगाप्रमाणे. हळूवारपणे श्वास सोडत सोडत वापस. यानंतर पुढचं आसन करायचं आहे आपल्याला शलभासन. शलभ म्हणजे काय? एक नाकतोडासारखा प्रकार असतो, पिंटा किडा असतो.
आता दोन्ही पायाला काय करायचं, आपल्याला जवळ घ्यायचं आहे. दोन्ही पंजे ताणायचे आहेत. पाय गुडघ्यातून सरळ ठेवायचे आहेत. सूचनांकडे थोडंसं लक्ष द्या, सूचनांकडे लक्ष द्या. आता पाय बिलकुल गुडघ्यातून दुमडायचे नाही. पाय बिलकुल सरळ ठेवायचे. हळुवारपणे दोन्ही हात बाजूला घ्या, काढा आणि हळुवारपणे मांड्यांच्या खाली घेऊन जा. हात मांड्याच्या खाली, तळवे मांड्यांकडे, हाताचे तळवे मांड्यांच्याकडे, म्हणजे मांडी आणि तळवा एकत्र. आता हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे आणि दोन्ही पायांना मॅक्सिमम ताणायचे आणि जमिनीवरती वर उचलायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं वर उचलायचं आहे. हनुवटी जमिनीवर टेकलेली ठेवायची, हनुवटी. हा, काही जणांचं खूप छान येतंय. हनुवटी जमिनीवर टेकलेली ठेवली ना, आपलं मॅक्सिमम पाय वर उचलता येतील. आता यामुळे काय होईल, आपल्या कमरेला, पायांच्या मांसपेशींना खूप व्यायाम मिळेल, त्यांना ताकद मिळेल. श्वास सोडत सोडत हळुवारपणे पाय वापस. हनुवटी जमिनीवरती आहे. सामान्य 1-2 श्वास घ्या. पुन्हा एकदा हीच कृती वापस. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि दोन्ही पायांना एकत्रित वर उचला. काही सेकंद थांबून हळुवारपणे वापस. हळुवारपणे आता वापस पुन्हा मकर आसनामध्ये यायचं आहे. हळुवार एक एक हात बाहेर काढून दोन्ही हात एकमेकावरती आणि विश्राम. श्वास सामान्य चालू ठेवा. श्वास सामान्य झाल्यानंतर हळुवारपणे डाव्या कुशीवरती वळून हळुवारपणे पाठीवर यायचे. डाव्या कुशीवर वळा हळुवारपणे आणि पाठीवरती या. आता यानंतर आपल्याला करायचं आहे सेतू बंधासन. सेतू म्हणजे पूल. आपल्याला पूल बांधायचा आहे आपल्या शरीराचा. आता हळुवारपणे दोन्ही पाय एकत्रित आणा. दोन्ही हात आपल्या कमरेच्या बाजूला आहेत. आता एक एक गुडघा दुमडत दोन्ही पायांच्या टाचा जास्तीत जास्त आपल्या नितंबाकडे आणा. दोन्ही हाताने घोटे पकडा. दोन्ही हाताने घोटे पकडा. डोकं मात्र जमिनीवर ठेवा. डोकं जमिनीवर ठेवा. डोकं जमिनीवर टेकलेलं आहे. हा, कुणाकुणाला सापडले आपले पाय? हा, पाय पकडल्यानंतर आता श्वास घेत घेत उचला कंबरवर. जेवढं शक्य आहे तेवढे कंबरवर उचला. मॅक्सिमम. बघा आपल्या शरीराचा पूल झालाय, उड्डाण पूल. आता या उड्डाण पुलेला आपला थोडंसं जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ पुलाला ठेवायचा आहे. श्वास सामान्य चालू ठेवा. श्वास रोखायचा नाही. श्वास सामान्य चालू आहे. हळुवारपणे श्वास सोडत सोडत कंबर वापस जमिनीकडे. हळुवारपणे वापस वापस, स्लोली वापस. आता श्वास सामान्य 1-2 श्वास सामान्य घ्या. पुन्हा हीच कृती वापस एकदा. श्वास घेत घेत उचला जास्तीत जास्त कंबर वर वर. दोन्ही हाताने पकडलेले आहेत दोन्ही पायाचे घोटे. वर गेल्यानंतर श्वास सामान्य चालू. श्वास सोडत सोडत वापस हळुवार. एक एक पाय गुडघ्यातून सरळ करत करत वापस. आता पुढचा प्रकार करायचा आपला उत्तान पादासन. म्हणजे एक एक पाय आणि दोन्ही पाय असे आपल्या जमिनीपासून वर उचलायचे. आता दोन्ही हात सीटच्या बाजूला आहेत. हाताचे तळवे जमिनीकडे आहेत. दोन्ही पायामध्ये किंचित सीट एवढं अंतर घ्या. दोन्ही पायामध्ये सीट एवढं अंतर आहे. हळुवारपणे डावा पाय उचला जमिनीपासून 30 डिग्री पर्यंत.
पाय गुडघ्यातून सरळ, पाय गुडघ्यातून बिलकुल स्ट्रेट, जमिनीपासून 30 डिग्री, काही जणांचा पाय 90 डिग्रीला येतोय, मी फक्त 30 डिग्री म्हणतोय, 30 डिग्री. जिजा तुमचा पाय वर आलाय का? जिजा तुमचा पाय खाली घ्या. 30 डिग्री म्हणजे आपल्या पोटावरती, नाभीला आपल्या ताण आला की समजायचं आपल्या 30 डिग्री झाली बरोबर. बघा पोटाच्या नाभीवरती, बेंबीवरती ताण येतोय का? हा, श्वास सोडत सोडत वापस. पुन्हा आता हीच करते दुसऱ्या पायाने. पंजाताना गुडघा सरळ ठेवा, जमिनीपासून फक्त 30 डिग्री. बरेच जण पाय वर आणतात, वर नाही, वर आणल्यानंतर त्याचा लाभ मिळणार नाही. जमिनीपासून साधारणतः 1 ते 1.5 फूट अंतर लक्षात घ्या. टाचेचं अंतर जमिनीपासून 1 ते 1.5 फूटच आहे. हा, स्टेबल व्हायचं आहे, थोडं स्थिर ठेवायचं आहे पायाला. श्वास सोडत सोडत वापस. आता हीच कृती आपण दोन्ही पाय एकत्र जोडवा. टाचेला टाच जोडलेले आहे, अंगठ्याला अंगठा जोडलेला आहे. आता श्वास घेत घेत दोन्ही पाय एकत्रित आणा 30 अंशांपर्यंत, 30 अंशांपर्यंत. आता बघा मॅक्सिमम ज्यांना पोटाची कुठली सर्जरी झालेली आहे, ऑपरेशन झालेले, त्यांनी मात्र हे टाळायचं. ज्यांना हृदयासंबंधित काही तक्रार आहे त्यांनी टाळायचं. ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी टाळायचा आहे. गुडघे सरळ ठेवा. ज्यांना कमरेवरती, पोटावरची चरबी कमी करायची त्यांनी मात्र अवश्य करा. ज्यांना पोटासंबंधित तक्रारी आहेत त्या तक्रारी हळूहळू कमी होती. विश्राम, हळूवारपणे वापर. पुन्हा एकदा हळूवारपणे श्वास सामान्य 1-2 घेऊन श्वास घेत घेत पुन्हा एकदा दोन्ही पाय गुडघ्यातून सरळ आणि जमिनीपासून 30 डिग्री वरती. डोकं टेकलेलं, डोकं बिलकुल उचलायचं नाही, डोकं टेकलेलं, पाय खाली. हा, श्वास सोडत सोडत वापस. आता आपल्याला हलासन म्हणजे पूर्ण हलासन करायचं आहे. ज्याप्रमाणे हल म्हणजे नांगर असतं ना, नांगराची जशी आकृती असते तशी करायची आहे. आता दोन्ही हात जमिनीवरती आहेत सीटच्या बाजूला. दोन्ही पाय एकत्रित करून आता उचला. मॅक्सिमम जेवढं 90 डिग्रीपर्यंत नेता येतात बघा. आणि आता हे पूर्ण हलासन म्हणजे कसं आहे, ज्यांना शक्य आहे की दोन्ही पाय जास्तीत जास्त पाठीमागे नेऊन जमिनीवर टेकवण्यासाठी प्रयत्न करणे, हे पूर्ण हलासन. आणि ज्यांना पूर्ण हलासन जमत नाही त्यांनी अर्ध हलासन, फक्त 90 डिग्रीपर्यंतच पाय न्यायचे, 90 डिग्रीपर्यंत. पाय गुडघ्यातून सरळ ठेवा. आता काही साधक अगदी खूप छान करतात, काही प्रयत्न करतात, काही आमच्या माता भगिनी पण खूप सुंदर करतात, त्यांचं पण खूप कौतुक आहे, त्यांचं पण खूप अभिनंदन आहे. काही या छोट्या मुली सुद्धा खूप छान करतायत. ज्यांना शक्य नाही त्यांनी अर्ध हलासन म्हणजे 90 डिग्री, आणि ज्यांना पूर्ण हलासन शक्य आहे त्यांनी पाय मागे पाठीमागून जमिनीवर. हे आमचे बंधू, योगी बंधू, त्यांच्याकडे बघा, त्यांची आकृती अगदी सुंदर आलेली. हळुवारपणे वापस, हळुवारपणे वापस येते. पण सुरुवातीलाच एकदम पूर्ण हलासन करायच्या भानगडीत न पडता हळुवारपणे सुरुवातीच्या 1-2 स्टेप करत 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 जशी शरीराला फ्लेक्सिबिलिटी येईल तसं हळुवारपणे आपल्याला पूर्ण हलासनामध्ये जायचं आहे. वापस पाय वापस आणतेवेळी मात्र अगदी अलगद हळूवार हळूवार वापस आणायचे. झटक्यामध्ये पाय खाली सोडून द्यायचे नाही. पाय गुडघ्यातून सरळ आणि हळूवारपणे वापस आणायचे. विश्राम. आता यानंतर पुढची कृती करायची आहे पवन मुक्त आसन. पवन म्हणजे वायू, वायूला मुक्त करण्यासाठी जे आसन आहे त्याला पवन मुक्त आसन म्हणतात. आता एक एक पाय गुडघ्यातून दुमडा. प्रथमतः डावा पाय गुडघ्यातून दुमडत, पुन्हा दुसरा पाय आपला जास्तीत जास्त टाचांना नितंबापर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. हा, आता दोन्ही हातांना इंटरलॉक करून हातांच्या गुडघ्याच्या बाहेरून पकडा. हाताला इंटरलॉक करा किंवा गुडघे जास्तीत जास्त अजून छातीकडे आणण्यासाठी कोपरापर्यंत हात न्या जसं शक्य आहे. आता हळूवारपणे आपल्याला काय करायचं आहे, पवन मुक्त आसन. या पोजमध्ये आपली हनुवटी आपल्या गुडघ्यांना लागते का बघा, हनुवटी गुडघ्यांना लागते का बघा. हनुवटी लागत नसेल तर डोकं लावायचा प्रयत्न करा. आता थोडं स्टेबल राहा, स्थिर राहा, स्थिर राहा, स्थिर राहा, स्थिर राहा. हळुवारपणे. आता यानंतर हळुवारपणे झोका घ्या, पुढे मागे झोका घ्या. थोडेसे पाय खालच्या बाजूला पकडले की जास्त मोठा झोका घेता येतो. हा, घ्या झोका छान. विश्राम.
यानंतर पाठ डोकं जमिनीवर टेका, डोकं जमिनीवर पेटा आणि लेफ्ट राईट झुका घ्या. आता लेफ्ट राईट, डावीकडे उजवीकडे बघा. रॉकिंग रोलिंग. काही जणांचं डावीकडे गेलं तर पुन्हा उजवीकडे येतच नाही. हा, प्रयत्न करा. सगळ्यांचे प्रयत्न मात्र खरंच कौतुकास्पद आहे. प्रयत्न करतायत छानपैकी, सगळ्यांचं कौतुक आहे. हळूवारपणे विश्राम. हळूवारपणे दोन्ही पाय, एक एक पाय हळूवार वापस जमिनीकडे हळूवार सोडा. आता यानंतर करायचं आहे शवासन. सगळ्यांच्या आवडीचं आसन आहे बघा. खूप छान आवडीचं आसन आहे. या आसनामध्ये जेवढं जास्त तुम्ही कोणी बसू द्याल ना, आम्हाला खूप छान वाटतं. हा, आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, पंजे बाहेर सोडून द्या. आता कुठलाही कंट्रोल ठेवायचा नाही आता. आणि दोन्ही हात आहे ना आपल्या कमरेपासून थोड्याशा अंतरावर बाहेर घ्या. थोड्याशा अंतरावर बाहेर घ्या. तळवे आकाशाकडे घ्या, आकाशाकडे घ्या. आणि आता दोन्ही हात दोन्ही पायामध्ये पर्याप्त अंतर आहे. डोकं जमिनीवरती आहे. पाठीचा कणा पूर्ण जमिनीवरती चिकटलेला आहे. आता दोन्ही शरीरासाठी आता हळूहळू हळू शरीराचा पूर्ण जो कंट्रोल आहे, एवढं आपण शरीरावरती कंट्रोल केलं. आता हा कंट्रोल आहे ना बिलकुल शिथिल करून टाका. हळूवारपणे सोडून द्या. शरीर याप्रमाणे सोडून द्या की ज्याप्रमाणे शव अगदी निपचित पडून राहते किंवा पडलेलं असतं, त्याप्रमाणे आपल्या शरीराला शवप्रमाणे श्वास प्रश्वास सामान्य चालू आहे. फक्त आणि फक्त लक्ष आपल्या श्वासावरती ठेवा. श्वास जाणवतो आहे की दोन्ही नाकपुडीतून अलगदपणे बाहेर पडत आहे. श्वास आत येत आहे. काही वेळ श्वासाला पण अगदी हळूवार शिथिल करत करत श्वास पण एवढा सामान्य होईल की श्वासाची सुद्धा आपल्याला जाणीव राहणार नाही. हळूवारपणे आपल्या अंतर्मनाने शरीरातून बाहेर या. आता हळूहळू हळूहळू आपल्याला आकाशामध्ये एक सफर करायची आहे. चला हळूवारपणे जमिनीपासून 50 फूट वर या. पुन्हा हळूवारपणे जमिनीपासून आकाशात 100 फूट वर. पुन्हा हळूवार वापस वर आकाशाकडे चलत 0.5 किलोमीटर 1 किलोमीटर. आता बघा आकाशामध्ये चारही बाजूने दूर दूर आपल्याला आकाश दिसत आहे. निरभ्र आकाश, स्वच्छ आकाश दिसत आहे. मंद हवेचा स्वर आहे, स्पर्श आहे, तो जाणवत आहे. पूर्ण पृथ्वी आपल्याला दिसत आहे. संपूर्ण ग्रह तारे याचं आपल्याला दर्शन होत आहे. सर्व ग्रह तारे कसे एक गतीमध्ये एक लयमध्ये आपल्या स्वतःच्या निर्धारित कक्षामध्ये भ्रमण करत आहेत. बघा किती छान चमकत आहेत. त्यांचा लखलखता का प्रकाश आपल्याला मोहून टाकत आहे. पूर्ण ब्रह्मांड दर्शन, पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन घडत आहे. आपण निवांत झालेलो आहोत, मुक्त झालेलो आहोत, आझाद झालेलो आहोत, स्वतंत्र झालेलो आहोत. कुठल्याही सीमा नाही, कुठल्याही सर्व बंधनातून मुक्त आहे.
मी अजन्मा आहे, अविनाशी आहे, अमर आहे, ना जन्म आहे ना मृत्यू आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदामेव समत्वं न मुक्ति न बंध चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. वापस आता पृथ्वीच्या दिशेने आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. हळूवारपणे पृथ्वीच्या दिशेने आपण आपला प्रवास सुरू केलेला आहे. दूर 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 पृथ्वीवरती एक बिंदू समान पडलेला आपला देह, आपलं शरीर निपचित पडलेला देह दिसत आहे. हळूवार पुन्हा वापस पृथ्वीच्या दिशेने येत येत आता आपल्याला शरीर आपल्याला दिसत आहे. पृथ्वीवर पडलेले शरीर, निपचित पडलेले शरीर दिसत आहे. त्या शरीराच्या जवळ वापस येत येत नाभीमधील प्रवेश आपल्या शरीरात आपण करत आहोत. आपलं शरीर पुन्हा अगदी स्वस्थ झालेलं आहे, ताजं झालेलं आहे, निरोगी झालेलं आहे, ऊर्जावान झालेलं आहे. हळूवारपणे एक एक हात उचलत आपल्या नाभीवरती घ्या. दुसरा हात नाभीवरती, एकमेकावरती. आता हळूवारपणे श्वासाची मला जाणीव होत आहे. शरीरामध्ये श्वास सामान्य चालत आहे, इतके सामान्य की मी निश्चिंत आहे, सगळ्या बंधनातून मुक्त आहे, सगळ्या व्याधीतून मुक्त आहे. मी स्वस्थ आहे, अभी निरोगी आहे, ऊर्जावान आहे. हळूवारपणे दोन्ही हात एकमेकांना घर्षण करतील असे हळूवार वर घ्या. दोन्ही हातांचं हर्षण करा. दोन्ही हातांची ऊर्जा अलगद चेहऱ्यावरती, कपाळ, डोळे, नाक, गाल, आपल्या संपूर्ण चेहऱ्याला अलगद मसाज द्या आणि पूर्ण स्वस्थ आहे याची जाणीव होऊ द्या. हळूवारपणे मी निश्चिंत आहे, निवांत आहे, स्वस्थ आहे, आनंदी आहे, निरोगी आहे असा संकल्प करत हळूवारपणे दोन्ही पाय एकत्रित आणा आणि गुडघ्यातून पाय दुमडत दुमडत डाव्या कुशीवरती उळून अलगद उठून बसा. आता यानंतर आपल्याला सुखासनामध्ये बसायचा. सुखासन, सिद्धासन, पद्मासन, स्थिरम सुखम आसनम. ज्या आसनामध्ये आपल्याला सुख हवं वाटते, स्थिर वाटते, जास्तीत जास्त वेळ बसता येतो, अशा आसनामध्ये आपल्याला बसायचं. त्यामुळे आता स्थिरम सुखम आसनम असं म्हटलं. तेव्हा ज्यांना शक्य नाही, गुडघेदुखी आहे, त्यांनी साधी मांडी घालायची. दोन्ही हात अंगठा आणि पहिलं बोट एकत्रित करत करत अलगदपणे दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे आहेत. कोपरातून हात अलगद दुमडलेले आहेत थोडेसे. पाठीचा कणा सरळ आहे, डोळे बंद आहेत, चेहऱ्यावरती अगदी स्मित हास्य आहे. आता आपण करणार आहोत प्राणायाम अभ्यासात. पहिला प्राणायाम करायचा आहे आपल्याला कपालभाती प्राणायाम. नाभीला धक्का द्यायचा आहे आणि दोन्ही नाकपुडीतून एकाच वेळी श्वास बाहेर सोडायचा. एका सेकंदाला एक या गतीप्रमाणे करूया कपालभाती प्राणायाम. ह्या श्वास झटक्याने बाहेर सोडत सोडत कपालभाती प्राणायाम.
1 स्ट्रोक 1 सेकंद याप्रमाणे काउंट करा. 30 स्ट्रोक सलग 30 स्ट्रोक घ्यायचे आहे. स्ट्रोक झाल्यानंतर विश्राम थांबायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, पूर्ण बाहेर सोडायचा. पुन्हा पुढं परत 30 स्ट्रोकचं पुन्हा एक आवर्तन घ्यायचं आहे आपल्याला. चला करूया. 30 स्ट्रोकपर्यंत नॉनस्टॉप कपालभाती. नाभीला धक्का बसतोय आणि दोन्ही नाकपुडीतून श्वास बाहेर पडतो. फक्त श्वास बाहेर सोडण्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास ऑटोमॅटिकली आतमध्ये येईल. पोटातील आंतर इंद्रियांना चालना मिळत आहे. पोटातील आंतर इंद्रियांना मसाज मिळत आहे, त्यांना व्यायाम मिळत आहे. पोटातील जे आंतर इंद्रिय आहेत त्यांना इतर कामाच्या वेळी मसाज मिळत नाही, तर हे मसाज देण्याचं काम आहे. श्वासावरती एकत्रित करत करत कपालभाती. उसका चेहरा उदास होगा, जग में कभी न उसका चेहरा उदास होगा. भगवान की शरण में जिसका निवास होगा, भगवान की शरण में जिसका निवास होगा, जग में कभी न उसका चेहरा उदास होगा, जग में कभी न उसका चेहरा उदास होगा. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. यदङ्गदाससि त्वमग्ने भद्रं करिष्यसि तवेतत् सत्यमङ्गिरः. ॐ यात्मदा बलदा यस्य विश्वोपासते पुष्यं यस्य देवा यस्य छायामृतं यस्य मृत्युर्यस्य देवाय भविष्यविदे. बाबा आपकी शरणागति. मैंने कहा था ना, अशुभ से बचने का उपाय, असफलता से, दुख से, दरिद्रता से बचने का 2 उपाय है. एक तो वितर्कवाद है, प्रतिपक्ष भाव. जो हम कर रहे हैं उसका अनंत गुणा फल मिलने वाला है, तो पापों की तरफ तुम कदम ही नहीं करोगे. तुमको लगेगा कि भाई ये तो अनंत गुणा अपने को मिलेगा यदि किसी का अनादर करेंगे, किसी का अपमान करेंगे, किसी का नुकसान करेंगे, किसी की चोरीदारी करेंगे, हिंसा करेंगे. और दूसरा एक उपाय है भगवान की शरणागति, गुरु की शरणागति. गुरु आज्ञा में रहना, शास्त्र आज्ञा में रहना, वेद आज्ञा में रहना, गुरु की शरणागति और फिर गुरु आज्ञा का पालन करना. भगवान की शरणागति और जो आत्मा में फिर परमात्मा भगवान प्रेरणा देता, बस उसी के अनुसार अपने मन वचन कर्म आचरण. विश्राम. कपालभाती. यानंतर करायचं आहे आपला अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायामामध्ये डाव्या हाताची ध्यान मुद्रा आहे. उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करायची. याप्रमाणे कृती करायची आहे. दोन्ही अंगठा आणि करंगळी बाजूला ठेवायचे, मधले 3 बोटं आतमध्ये वळवायचे. याप्रमाणे आपल्या हाताची कृती करायची आहे. आता प्रथमतः अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास छाती भरून घ्यायचा आहे. करंगळीने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडायचा आहे. परत उजव्या नाकपुडीतून श्वास आतमध्ये.
संत पण खोल श्वास. याप्रमाणे अनुलोम विलोम प्राणायाम करत राहायचा आहे. श्वास आत घेते वेळी मनामध्ये संकल्प करायचा आहे की ह्या भूतलावरती जे जे शुभ आहे, जे जे सकारात्मक आहे, जे जे पवित्र आहे, जे जे सुंदर आहे, जे जे स्वस्थ आहे, या सर्वांचं मी धारण करत आहे. सर्वांना मी माझ्या शरीरामध्ये प्रवेश देत आहे. आणि श्वास बाहेर सोडते वेळी असा मनामध्ये निर्धार करायचा आहे की माझ्या शरीरातील सर्व व्याधी मी बाहेर सोडत आहे, सर्व षडरिपू मी बाहेर सोडत आहे, माझी नकारात्मकता बाहेर सोडत आहे, नकारात्मक विचारांना मी सोडून देत आहे. याप्रमाणे संकल्प करत करत अनुलोम विलोम प्राणायाम. मी चांगल्या गोष्टीला धारण करत आहे आणि अशुद्ध गोष्टींना सोडून देत आहे. सकल जीवन पर परम कृपालु सकल जीवन पर हरि सम सब दुख हारे जग में हरि सम सब दुख हारे संत परम हितकारी जग में संत परम हितकारी. कैवल्यम स्वरूप प्रतिष्ठावाची दिशा ही स्वभाव चेतना देह इंद्रिय मन भूमि भवन सत्ता संपत्ति संपन्न सब सुखों के पति जो अपने स्वरूप मेरे साधनों के परे जो अपना साध्य अपना स्वरूप है, अपनी निजता अपने भीतर की दिव्यता पूर्णता उसमें जीना सिखाते हैं हमें सभी शास्त्र. इसी स्वरूप में जीना, हर समय गुणातीत रहना, भावातीत रहना, देह में रहते हुए विदेह रहना, यही है जीवन मुक्ति, यही है सहज ध्यान, सहज योग, सहज समाधि.
करते ध्यान लग जाए, हम देह से विदेह होकर जीने की कला अनुलोम विलोम में सीखते हैं. चला यानंतर करूया आपण शीतली, भ्रामरी आणि आजच्या शिबिराचा समारोप. शीतली प्राणायामामध्ये आपल्या शरीराला शीतलता देण्यासाठी एक शीतली प्राणायाम आहे. ज्याप्रमाणे पाईप आहे त्या पाईपसारखी आपल्या जिभेची आपल्याला नळी बनवायची आहे. दोन्ही जिभेला बाहेरून नळीप्रमाणे आकृती द्यायची आहे. प्रथमतः जीभ बाहेर काढा पूर्ण. जीभ बाहेर काढून आतमध्ये ट्यूब नळी बसेल अशी आकृती करा आणि पूर्ण श्वास जिभेतून आतमध्ये भरायचा आहे. जीभ आतमध्ये घ्या. श्वासाला पूर्ण पोटांपर्यंत प्रवेश द्या. एक औंढा गिळत पूर्ण श्वास नाकावाटीतून बाहेर सोडा. बघा उष्ण श्वास बाहेर पडतोय. पुन्हा एकदा आपली जिभेची नळी करत जास्तीत जास्त जिभे वाटे श्वास आत घ्या. शरीराला पूर्ण शिथिलता मिळते आहे. जेव्हा भूक तहान अति हवी होईल त्यावेळी जर शीतली प्राणायाम केली तर आपल्या शरीराला शीतलता मिळेल, थंडावा मिळेल आणि काही वेळासाठी आपल्या भूक आणि तहानेला थोडंसं एक्सटेंड करता येईल, पोस्टपोन करता येईल. यासाठी आपल्याला शीतलता, खास करून जेव्हा उष्णता शरीरात वाढलेली आहे त्यावेळी ही शीतली प्राणायाम करून आपल्या शरीराला शीतल करायचं आहे. त्यासाठी शीतली प्राणायामाचा जास्तीत जास्त उष्णता वाल्याने, ज्यांना हायपर ॲसिडिटी आहे, ज्यांना उष्णता खूप जाणवते, त्यांनी रोज ह्या शीतलीचा अभ्यास करायचा आहे. यानंतर करायचा आहे भ्रामरी प्राणायाम. प्राणायामामध्ये भुंग्यासारखा आपल्याला आवाज काढायचा आहे. ज्याप्रमाणे भुंग्याचा आवाज येतो त्याप्रमाणे आपल्याला आवाज काढायचा आहे. चला, दोन्ही अंगठे आणि दोन्ही कान एकमेकांना बंद करून दोन्ही खालचे अंगठे डोळ्यावरती, दोन बोट कपाळावरती अलगद ठेवायचे आहे. खोल छाती भरून श्वास घ्यायचा आहे आणि 3 वेळा करायचा आहे भ्रामरी प्राणायाम.